विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्या चॅनलचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी। आज आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 धडा क्रमांक 1 अनुवंशिकता व उत्क्रांती या धड्याचं शेवटचं लेक्चर बघणार आहोत। यापूर्वी मी 3 लेक्चर शिकवलेले आहेत। त्या लेक्चर मध्ये आपण अनुवंशिकता म्हणजे काय, अनुवंशिक बदल म्हणजे काय, उत्परिवर्तन म्हणजे काय, स्थानांतरण, भाषांतरण, त्याच्यानंतर उत्क्रांती म्हणजे काय, उत्क्रांतीचे सिद्धांत, उत्क्रांतीचे पुरावे, हे सगळं आपण शिकलो होतो। आज आपण धडा क्रमांक जो पहिला आहे त्याच्यामधला पुढचा पार्ट जो आहे आपला डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत हा शिकणार आहोत। याच्यावरती क्वेश्चन विचारला जातोय पेपरला। ओके, तर डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं, डार्विनने एक सिद्धांत मांडला होता। त्या सिद्धांताचं नाव काय होतं, सक्षम ते जगतील। सक्षम ते जगतील या सिद्धांताला डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत देखील म्हटलं जातंय। ओके, मग सक्षम ते जगतील म्हणजे काय, जे ताकदवान आहेत, जे परिस्थितीनुसार जगू शकतात, परिस्थिती म्हणजे काय, आजूबाजूचं जे वातावरण आहे त्यानुसार जगू शकतात, त्यांना सक्षम म्हटलं जातंय। ओके, मग त्यांनी कोणता सिद्धांत मांडला होता, सक्षम ते जगतील। ओके, इंग्लिश मधून ह्या सिद्धांताला सर्व्हायव्हल इज द फिटेस्ट असं देखील म्हटलं जातंय। आणि हा जो सिद्धांत आहे डार्विनने ओरिजिन ऑफ स्पेसिस, ओरिजिन ऑफ स्पेसिस या पुस्तकात त्याने नमूद करून ठेवलेला आहे। काय आहे सिद्धांत, सक्षम ते जगतील, पुस्तकाचं नाव काय आहे, ओरिजिन ऑफ स्पेसिस। ओके, त्याच्यानंतर या सिद्धांताला डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत म्हटलेला आहे। नैसर्गिक निवड, ओके, दोन गोष्टी असतात, माणूस एक स्वतःहून निवडतो त्याला इंग्लिश मध्ये आर्टिफिशियल म्हटलं जातंय, म्हणजे माणसाने तयार केलेलं, आणि नैसर्गिक म्हणजे काय, नॅचरल। मग थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन देखील सिद्धांताला म्हटलं जातंय। हा सिद्धांत डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत या नावाने ओळखला जातोय। मग डार्विनने जो सिद्धांत मांडला होता त्याच्यावरती अनेक जणांचे प्रश्न उपस्थित झालेले दिसत आहेत। ओके, मग प्रश्न पहिला होता की नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत नाही। मग अनेक लोक होते, अनेक तत्वज्ञ होते, आहे का नाही, त्यांनी काय केलं, त्यांनी असं सांगितलं नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांती, उत्क्रांती म्हणजे काय, सजीवामध्ये अत्यंत सावकाश होणारा बदल, या उत्क्रांतीला कारणीभूत ठरत नाही। काय, नैसर्गिक निवड। पुढे काय प्रश्न उपस्थित केलाय, उपयोग व निरुपयोगी बदलांचे स्पष्टीकरण डार्विनने दिले नाही। मी आधीच्या लेक्चर मध्ये देखील सांगितलं होतं, जे उपयोग आहे किंवा ज्या अवयवांचा किंवा ज्या बदलांचा आपल्याला निरुपयोग आहे, म्हणजे जे आपण वापरत आणत नाही, त्याविषयी डार्विनने स्पष्टीकरण दिलेलं नाही। ओके, त्याच्यानंतर सांगितलंय सावकाश होणारे बदल, एकदम होणारे बदल यांचा उल्लेख देखील त्याने केलेला नाही, म्हणजे हळूहळू जे बदल होतात, हळूहळू जे बदल होतात किंवा सावकाश म्हटलं जातं हळूहळू। ओके, आणि जे एकदमच बदल होतात त्याचा देखील उल्लेख ह्या डार्विनने केलेला नाही। ओके, त्याच्यानंतर पुढे काय आहे आपला लॅमार्कवाद। डार्विन सारखाच एक लॅमार्क नावाचा माणूस होता, ज्याचं नाव होतं जीन बॅप्टिस्ट लॅमार्क। हा देखील एक वैज्ञानिक होता, त्याने एक सिद्धांत मांडलाय, त्यालाच लॅमार्कवाद म्हटलं जातंय। ओके, त्या लॅमार्कवादला, तो जो लॅमार्कवाद आहे तो काय माहितीये का, इंद्रियांचा वापर व न वापराचा सिद्धांत। म्हणजे काही प्राणी असे आहेत, काही प्राणी किंवा काही पक्षी म्हणूयात, आहे का नाही, काही प्राणी किंवा पक्षी असे आहेत ज्यांनी प्रयत्न केलाय, काय केलाय, प्रयत्न केलाय, आणि काही असे आहेत ज्यांनी आळस केलाय। काय केलाय, आळस केलाय। मग प्रयत्न केल्यामुळे एखादं इंद्रिय त्यांना भेटलंय, म्हणजे नवीनच वापर चालू झालाय, आणि आळस केल्यामुळे जो काही पहिल्यांदा इंद्रिय वापरत होता, इंद्रिय म्हणजे काय, अवयव, त्या अवयवाचा वापर देखील थांबला गेलेला आहे। ओके, मग कोण कोण प्राणी होते ते, ज्यांनी इंद्रियांचा वापर पण केलाय आणि ज्यांनी इंद्रियांचा वापर पण नाही केला। ओके, पुढे आपल्याला काय सांगितलं, इंग्लिश मध्ये याला म्हटलं जातं यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स। हे जे काही मी मराठीत शिकवतोय तेच धडे मी इंग्लिश मध्ये लवकरच शिकवणार आहे। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। ओके, तर आपल्याला पुढे जाता जाता असं दिसतंय की पहिल्यांदा जो प्राणी आहे तो आहे जिराफ। पहिल्यांदा जो प्राणी आहे तो आहे जिराफ। जिराफाविषयी काय सांगितलंय, जिराफाची जी मान आहे ती ताणत झाडावरची पाने खात असल्यामुळे, मग जिराफ वारंवार ताणत म्हणजे काय, वर तोंड करून झाडावरची पाने खात असल्यामुळे त्याची जी लांब मान आहे ती काय झालेली आहे, लांब झालेली आहे। मग इंद्रियाचा त्याने वापर केलाय का न वापर केलाय, वापर केलाय, पण कसा वापर केलाय,
मान ताणत ठेवली. ओके, म्हणजे त्याची मान उंच झाली. पण इंद्रियाचा वापर कसा नाही केला, त्याला खाली वाकून खाता येत होतं, पण आता खाता येतंय का, नाही खाता येत, असं लॅमार्कचं म्हणणं आहे. ओके, त्याच्यानंतर लोहाराचे खांदे, लोहार बघितलेलं आहे का, गाणावर गाव घालू घालू त्यांचे खांदे कसे होतात, बळकट होतात. मग आता त्यांच्या खांद्याला काही झालं तरी म्हणजे इजा नाही पोहोचत. आपल्यासारखं गेलं तर आपले खांदे मोडून पडायला बसले. ओके, त्याच्यानंतर म्हणजे बळकट झाले लोहाराचे खांदे. त्याच्यानंतर शहामृग, असं म्हणलं जातं शहामृगाला पहिल्यांदा उडता येत होतं, त्याच्यानंतर त्याने आळस केला, त्याच्यामुळे त्याला उडता येत नाही, शहामृगिमू. त्याच्यानंतर काही पक्षी असे ज्यांचे पंख वापरल्यामुळे किंवा न वापरल्यामुळे ते उडू शकत नाहीत. ओके, पुढे काय सांगितलंय, बदकाचे पाय, हंस हे देखील पाण्यामध्ये राहून पोहण्यायोग्य झाले. मग जर आपण बदक बघितला तर बदक पाण्यामध्ये पोहतो, बरोबर आहे का, आहे की नाही. मग बदक जर पाण्यामध्ये पोहतोय, बदक जर पाण्यामध्ये पोहतोय तर आपल्याला फक्त वरतून दिसतोय तो तरंगताने, आपल्याला काय माहित पाण्यामध्ये कसा पोहतोय तो. मग पाण्याच्या आतमध्ये ते त्यांचे पायांची हालचाल वारंवार चालू ठेवत असतात. ओके, मग त्यांनी काय केलं, त्यांचे पाय पोहण्यायोग्य केले. ओके, त्याच्यानंतर सापाविषयी पण सांगितलंय. पुढे आपल्याला सांगितलंय यांनाच मिळवलेली वैशिष्ट्ये म्हटलं जातंय. काय म्हटलं जातंय, ॲक्वायर्ड कॅरेक्टर म्हटलं जातंय. मग लॅमार्कवाद म्हणजे काय, याच्यामध्ये कसं कळणार, लॅमार्कवाद म्हणजे काय. लॅमार्कवाद म्हणजे मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत, जे मिळवलेले बदल आहे त्यांच्या संक्रमणाचा सिद्धांत, यालाच लॅमार्कवाद म्हटलं जातंय. किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता, इंद्रियांचा वापर व न वापराचा सिद्धांत, याला देखील लॅमार्कवाद म्हटलं जातंय. पुढे जाऊयात. ओके, पुढे आपल्याला सांगितलेलं आहे त्याच्याविषयीच माहिती आहे की नाही, सजीवांच्या जीवन काळात जे गुण त्याने संपादित केलेले असतात ते संततीकडे संक्रमित करता येतात, त्याला संपादित गुणांचा अनुवंश असं म्हटलं जातंय. हा प्रश्न विचारला जात नाही पेपरला. ओके, बोर्डच्या पेपरला तर अजिबात विचारला जात नाही. पण एखाद्या मानवाच्या अंगात संपादित केलेले गुण दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात, त्यालाच काय म्हटलं जातंय, अनुवंशिकता म्हटलं जात आहे. अनुवंशिकता मी तुम्हाला शिकवलंय, आई वडिलांमधले गुण कोणामध्ये जातात, मुलामध्ये, त्यालाच अनुवंशिकता म्हटलं जात आहे. त्याच्यानंतर जाती उद्भव. जाती उद्भव म्हणजे काय, प्राणी व वनस्पती यांच्यातील विविध जातींचा उद्भव हा उत्क्रांतीचाच परिणाम आहे. मग जातींचा उद्भव याचा उत्क्रांतीवरती परिणाम किंवा उत्क्रांतीचा त्याच्यावरती काय परिणाम होतो, तर प्राणी व वनस्पती यांच्यात विविध जातींचा उद्भव होतोय. आता विविध जातींचा उद्भव होतो म्हणजे काय, त्यांचं उत्पादन तर झालं पाहिजे. ओके, जर उत्पादनच झालं नाही तर जाती उद्भव होणार नाही. जाती उद्भव म्हणजे काय, जातींचा म्हणजे जाती जाती तयार होणं. जाती जाती म्हणजे काय, ज्या प्राण्यांच्या पक्ष्यांच्या इतर जाती असतात तर त्या जाती जाती तयार होणं. ओके, मग आपल्याला सांगितलंय नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटात जाती असे म्हणतात. मग जर प्रश्न विचारला 1 मार्कसाठी, किती मार्कसाठी, हा जर प्रश्न विचारला 1 मार्कसाठी की जाती म्हणजे काय, तर जाती म्हणजे काय, नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटास काय म्हटलं जातंय, जाती. आता संतती आलंय, मग संतती जर निर्माण होते तर संतती कशी निर्माण होते हे पण बघायला पाहिजे. मग धडा क्रमांक 2 आहे का नाही, धडा क्रमांक 2 सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग 1 याच्यामध्ये आपण बघणार आहोत संतती कशी निर्माण होते, लैंगिक प्रजननाद्वारे आणि अलैंगिक प्रजननाद्वारे. ओके, मग याला जाती म्हटलं जातंय. आणि जाती उद्भव म्हणजे काय हे पण बघायचंय आपल्याला. ओके, जाती म्हणजे कळलंय, जाती उद्भव म्हणजे काय, सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण म्हणजे जाती उद्भव आहे. मग सजीव आहेत, सजीव म्हणजे काय, जे श्वास घेऊ शकतात, जे हलू शकतात, चालू शकतात, जे हालचाल करू शकतात, जे खाऊ शकतात, पिऊ शकतात, आणि महत्वाचं त्यांची वाढ होऊ शकते, त्यांनाच काय म्हटलं जात आहे, सजीव म्हटलं जात आहे. सजीवाला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे, निर्जीव. निर्जीव म्हणजे अशा गोष्टी ज्या स्वतःहून काम करू शकत नाही. ओके, सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण करणे म्हणजे काय, सेपरेट करणे. मग सजीवांचं भौगोलिक किंवा पुनरुत्पादनीय म्हणजे परत परत जे उत्पादन होतंय त्याच्यामध्ये जर अलगीकरण केलं तर आपल्याला काय भेटतोय, जाती उद्भव झालेला दिसून येतोय. ओके, इथपर्यंत आपण आलेलो आहोत. पुढे काय सांगितलं आपल्याला, मानवाची उत्क्रांती कशी झाली. मग मानवाची उत्क्रांतीमध्ये 2-3च घटक लक्षात ठेवायचे. 2-3 घटक म्हणजे काय, किती वर्षापूर्वी माणूस कसा दिसत होता. ओके, मग उत्क्रांतीमुळे अत्यंत साधे एकपेशीय, पहिल्यांदा सजीव कसे होते, एकपेशीय. त्याच्यानंतर कसे सजीव तयार झाले, बहुपेशीय सजीव तयार झाले. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलंय सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी अखेरचे डायनोसॉर नाहीसे झाले. 7 कोटी वर्षापूर्वी कोण नाहीसे झाले, डायनोसॉर. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलंय 4 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेतील माकडांसारख्या प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या. ओके, किती वर्षापूर्वी, 4 कोटी वर्षापूर्वी. त्याच्यानंतर सांगितलंय 2,50,00,000 वर्षापूर्वी चिंपांजी गोरिला उदयास आले. त्याच्यानंतर 2 कोटी वर्षापूर्वी एपच्या काही प्रजातींची प्रगती वेगवेगळ्या दिशेने चालू झाली.
ओके, हे काही एवढं महत्वाचं नाही, याच्यावरती जादा करून क्वेश्चन विचारला जात नाही. जर विचारला तर हा चार्ट करून जायचा आहे. सगळ्यात प्राचीन प्राणी लेम्यूर, त्याच्यानंतर इजिप्तोपिथिकस, डायप्टोपिथिकस, माणसासारखा दिसणारा रामापिथिकस, त्याच्यानंतर ज्याने हत्यार यूज केला म्हणजे पहिल्यांदा हत्यार तयार केलं दगडापासून तो कोण, ऑस्ट्रेलोपिथिकस. त्याच्यानंतर त्याच हत्याराचा वापर करून शिकार करू लागला तो कोण, कुशल मानव. त्याच्यानंतर ताठ चालणारा माणूस आला, इथपर्यंत जर बघितलं तर वाकून चालणारे माणसं होते. ओके, त्याच्यानंतर 50,000 वर्षापूर्वी 1.5 लाख वर्षापूर्वी कोण दिसला आपल्याला, नेअँडरथॉल मानव. आणि 50,000 वर्षापूर्वी कोण दिसलं, क्रो-मॅग्नॉन मॅन, असं सांगितलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे काय सांगितलंय आपल्याला, याच्यामध्ये जर महत्वाचं जर बघितलं तर रामापिथिकस हे एक महत्वाचं आहे का नाही. रामापिथिकसला सुद्धा एप म्हटलं जातंय. पुढे सांगितलंय 40 लाख वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील एपचा विकास झाला. किती लाख वर्षापूर्वी, 40 लाख वर्षापूर्वी. ओके, पुढे जात असताना आपल्या काय लक्षात येतंय, 20 लाख वर्षापूर्वी माणसासारख्या प्राण्यांची रचना झाली. किती लाख वर्षापूर्वी, 20 लाख, त्यांना होमो म्हटलं जातंय. त्याच्यानंतर 15 लाख वर्षापूर्वी ताठ चालणाऱ्या माणसाचा विकास झाला. ओके, त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं आपल्याला, जवळजवळ 1 लाख वर्षापर्यंत ताठ चालणाऱ्या माणसाचा मेंदू कसा होता, मोठा होण्याच्या दिशेने प्रगती चालू होते. ओके, त्यांनाच त्याच्यानंतर 50,000 वर्षापूर्वीच्या माणसाचा मेंदू कसा झालाय, विकसित म्हणजे काय, त्याला काहीतरी कळायला लागलंय. पहिल्यांदा होतो होमो, आता काय आलं, होमोसेपियन. त्याच्यानंतर निअँडरथॉल मानवाला काय म्हटलं जातं, हे पण विचारलं जातंय. निअँडरथॉल मानव म्हणजे काय, बुद्धिमान मानव. ओके, त्याच्यानंतर 50,000 वर्षापूर्वी कोणता मानव अस्तित्वावर आलाय, क्रो-मॅग्नॉन मॅन. हे मागे मी सांगितलंय चार्ट मध्ये. त्याच्यानंतर 10,000 वर्षापूर्वी बुद्धिमान मानव शेती करू लागला. प्रश्नामध्ये विचारलं जातंय बुद्धिमान मानव शेती कधी करू लागला. ओके, किंवा कोण शेती करू लागले आणि किती वर्षी शेती करू लागला. 10,000 वर्षापूर्वी बुद्धिमान मानव काय करू लागला, शेती करू लागला. त्याच्यानंतर त्यांची कळप बाळगू लागला. आणि त्याच्यानंतर पुढे काय सांगितलंय, 400 वर्षापूर्वी आधुनिक शास्त्रांचा उदय झाला, आहे का नाही. मग 400 वर्षापूर्वी जे काही आधुनिकता होते, आधुनिक शास्त्र त्याला म्हटलेलं. ओके, त्यांचा उदय झाला. प्राणीशास्त्र असेल, त्याच्यामध्ये वनस्पती शास्त्र असेल, त्यांचा उदय झाला. उदय म्हणजे काय, उदयास आले ते म्हणजे तयार झाले, आहे का नाही. त्यांचा अभ्यास आपण करू शकतो. त्याच्यानंतर 200 वर्षापूर्वी औद्योगिकरणाची सुरुवात झाली आणि तंत्रज्ञान विकसित होण्याकडे वाटचाल झाली. ओके, त्याच्यानंतर आता इथं सांगितलं, आता आपण इथपर्यंत आलो आहोत. म्हणजे हा जो धडा आहे, धडा क्रमांक 1 पूर्णतः संपलेला आहे का नाही. मग आपल्याला बघायचं काय होतं की याच्यामध्ये विचारलं काय जातंय, पेपरला काय विचारलं जातंय. पेपरला विचारलं जातंय डार्विनचा नैसर्गिक निवडीत सिद्धांत काय, सक्षम ते जगतील, कोणत्या पुस्तकात लिहिला, ओरिजिन ऑफ स्पेसिस या पुस्तकात लिहिला, त्याला डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत देखील म्हटलं जातंय. आणि पूर्व परीक्षेला हे जे प्रश्न विचारले का वैज्ञानिकांनी, ते पण येऊ शकते. पुढे सांगितलंय लॅमार्कवाद. लॅमार्कवाद म्हणजे काय, इंद्रियांचा वापर व न वापराचा सिद्धांत. काहींनी प्रयत्न केला, त्यांचे इंद्रिय चांगले झाले म्हणजे ते वापर करू शकले. काहींनी आळस केला, त्यांच्या इंद्रियांचा वापर थांबला. त्याच्यामध्ये काय 2-3 जणांचे उदाहरणं दिले तरी पण चालतात. कोणी 2-3 जण, ते एक जिराफ आहे, त्याच्यानंतर कोण आहे, काय म्हणू शकतो, लोहाराचे खांदे आहेत, इमू शामृगे, बदक आहे का नाही, भरपूर उदाहरणं आहेत. याच सिद्धांताला मिळवलेली वैशिष्ट्ये सुद्धा म्हटलं जातंय, आहे की नाही. आणि हाच तो मिळवलेल्या बदलांचा सिद्धांत आहे, मिळवलेल्या संक्रमणाचा सिद्धांत. यालाच लॅमार्कवाद देखील म्हटलं जातं. लॅमार्कवाद म्हणजे काय, मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा काय सिद्धांत. पुढे काय सांगितलंय, अनुवंशिकतेविषयी सांगितलंय. जाती उद्भव. पहिल्यांदा जाती म्हणजे काय हे शिकणं गरजेचं आहे. जाती म्हणजे काय, नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटास काय म्हटलं जातंय, जाती. मग फलनक्षम संतती कशी निर्माण होते मी पुढच्या धड्यात सांगणार आहे. धडा क्रमांक 2 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1. याच्यामध्ये संतती अलैंगिक प्रजननाद्वारे आणि लैंगिक प्रजननाद्वारे, वनस्पतीमध्ये प्राण्यामध्ये कशी संतती तयार होते बघणार आहे. त्याच्यानंतर जाती उद्भव म्हणजे काय, सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादने अलगीकरण म्हणजे जाती उद्भव होय. ओके, वेगवेगळं ठेवल्यानंतर त्यांचं अलगीकरण केलं जातंय, त्याला जातींचा उद्भव म्हटलं जातंय. ओके, त्याच्यानंतर मानवाची उत्क्रांती, एक पेशीपासून बहुपेशीय. त्याच्यानंतर हा जर चार्ट वाचला तर याच्यामध्ये सगळं समजून जातंय. पण पेपरमध्ये एक प्रश्न दरवेळेस विचारला जातोय, मानव कधी शेती करू लागला, किती वर्षापूर्वी, 10,000 वर्षापूर्वी शेती करू लागला आणि त्याच्यानंतर तो कळप बाळगू लागला. ओके, चला तर आज आपण इथंच थांबूया, आहे का नाही. धडा तुम्हाला समजलाच असेल. जर तुम्ही चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. आणि जर तुम्हाला अधिक व्हिडिओ बघायचे आहेत विज्ञान भाग 2चे तर नक्की कमेंट करा. सर पुढचे जे काही व्हिडिओ आहेत ते लवकर रेकॉर्डिंग करून टाका. ओके, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना पण सांगा, लवकरच त्यांची व्हिडिओ काय होणार आहे, अपलोड होणार आहे. थँक्यू.